नागपूर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपी पांडे नावाचा व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे, जो मागील काही वर्षांपासून त्या परिसरात राहत होता. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि अधिक माहिती गोळा केली जात आहे. अल्पवयीन मुलांवरील वाढत्या गुन्ह्यांमुळे समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. नागपूरमधील ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा घटना थांबवण्यासाठी समाजानेही सजग राहणं आवश्यक आहे. बरोबर आहे. या गुन्ह्यामध्ये जो आरोपी होता, तर ज्या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केलेला आहे या पीडितेवर, तर त्या आरोपीला या गुन्ह्यामध्ये पारडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथक आणि आमचा जो स्टाफ आहे पोलीस स्टेशनचा यांनी नमूद आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे. आरोपीचे नाव आहे सुरा रोडे. तो पांडे नावाचं ज्याची आटाचक्की आहे, ती आटाचक्की तो चालवतो मागील बऱ्याच वर्षापासून आणि पीडिताचे वय 9 वर्ष आहे. त्या आटाचक्कीवर आम्हाला अशी माहिती आहे की लहान जे मुलं आहेत, मुलं मुली हे त्या आटाचक्कीवर नेहमी जात होते. तर जो आरोपी आहे ते चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्यांना तो बसवत होता. याच्यामध्ये आरोपीला अटक केल्यापासून आजपर्यंत त्याचा PCR मिळालेला आहे.